2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनी पवार साहेबांनी बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. त्या शपथविधीला अजितदादा पवार आणि काय राष्ट्रवादी नेते उपस्थित होते. तर त्यावेळेलाच जर कदाचित बीजेपी सोबत जर राष्ट्रवादी काँग्रेस आली असती तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठी भर पडली असती. पण त्यावेळेला तो निर्णय होऊ शकला नाही. नंतर 2017 मध्ये अजितदादांनी जाहीर केलेलं आहे की 2017 मध्ये बीजेपी सोबत जाण्याच्या संबंधामधला ठराव किंवा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. पण त्याच्यामध्ये पवार साहेबांनी भूमिका ही घेतली की आम्हाला शिवसेना नको आहे. त्यावेळेला बीजेपीने ही भूमिका घेतली की आता शिवसेना आमच्या सोबत आहे. आज ते मंत्रिमंडळामध्ये आहे. त्यांना बाजूला करून तुमच्यासोबत युती होणं शक्य नाही आणि शिवसेना बरोबर आम्हाला तर चालणार नाही असं पवारसाहेब म्हणाले. त्यावेळेला ते फिसकटलं. त्यानंतर 2019 मध्ये ज्यावेळेला बीजेपीला 103 जागा, आरपीआयला 2 जागा आणि अपक्षांच्या 8-9 अपक्षांचा पाठिंबा अशी परिस्थिती होती आणि शिवसेनेचे 56 आमदार होते. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार होते. तर त्यावेळेला शिवसेनेने हा भूमिका घेतली की आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि त्याशिवाय आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला शिवसेना सोबत नको होती आणि त्यावेळेला जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर सोबत आली असती, माननीय अजितदादांनी सकाळी सकाळी जाऊन शपथ घेतलेली होती, त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जर बीजेपी सोबत आली असती तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजूनही चांगली भर पडली असती. पण तो निर्णय त्यावेळेला होऊ शकला नाही. त्यामुळे अजितदादांच्या मनामध्ये हे सगळे विषय खसखसत होते. पवार साहेबांनीच आम्हाला बीजेपी सोबत जायचं म्हणून सांगितलं होतं. त्याच्यात चर्चा झाल्या होत्या आणि बीजेपीचं जातीवादी आहे आणि शिवसेना जातीवादी नाही अशा पद्धतीची नंतर भूमिका कोणी घेण्यात आली. तर या सगळ्या विषयांवरती अजितदादांशी चर्चा मी केलेली आहे आणि अजितदादांना सांगितलंय की माझा रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे. माननीय पवार साहेबांच्या बरोबर, राष्ट्रवादी बरोबर मी अनेक वर्ष राहिलेलो होतो आणि आता आपण या ठिकाणी आलेले आहात. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा यामध्ये मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून आपणही प्रयत्न करावेत आणि महाराष्ट्रातले जे दलितांचे प्रश्न आहेत त्या दलितांच्या प्रश्नांच्यासाठी सुद्धा आपल्या सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. ते त्यासाठी सुद्धा त्यांची चर्चा केलेली आहे आणि अजितदादांना बऱ्याचशा आमदारांचा पाठिंबा आहे. जवळजवळ 45 पर्यंत आमदार माझ्यासोबत येतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर अनेक आमदारांचे मला फोन येत आहेत, अनेक लोकांचे मला फोन येत आहेत. पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. ते त्यांचं राजकारण, त्यांचं सामाजिक काम जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे आणि मी पवार साहेबांना सांगत होतो की जर मी इकडे आलेलो आहे तर आपण सुद्धा बीजेपी सोबत यायला काही हरकत नाही आहे. ही पूर्वीची बीजेपी राहिलेली नाही आहे. ही नरेंद्र मोदींची बीजेपी आहे. सबका साथ सबका विकासची भूमिका बीजेपी आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी बारामतीला आल्यानंतर त्यांनी आपली स्तुती केलेली आहे. आपण केलेल्या कामांचं कौतुक केलेलं आहे. ज्यावेळेला गुलाब नबी आझाद यांचा ज्यावेळेला त्यांची राज्यसभा संपली होती त्यावेळेला नरेंद्र मोदीजी सभागृहामध्ये बोलत असताना त्यांनी माननीय पवार साहेबांच्या बद्दल चांगली भूमिका मांडलेली होती. त्यामुळं मला असं वाटतं की बीजेपीला जातीवादी ठरवून आपण काहीतरी चुकीचं राजकारण करणं योग्य नाही आणि मी पवार साहेबांना सांगितलं होतं अनेक वेळेला आपण एनडीए सोबत आलं पाहिजे. आपल्यासारख्या एका चांगल्या नेत्याची इथं आवश्यकता आहे. नरेंद्र मोदींना आपली साथ मिळाली पाहिजे. पण त्यांनी ते ऐकलं नाही. त्यामुळं अजितदादांनी महाबंड केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी शिवसेनेला सुद्धा सांगितलं होतं की आपण बीजेपी सोबत आलं पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादी जाऊ नका. पण माननीय उद्धव ठाकरेंनी माझं ऐकलं नाही आणि माननीय एकनाथ शिंदे यांनी महाबंड केलं. 40 आमदारांना सोबत घेऊन तिकडे आले. त्यामुळे मला असं वाटतं की बीजेपीच्या बद्दल अशा पद्धतीचा गैरसमज करणं योग्य नाही आहे आणि अजितदादांनी हेच सांगितलेलं आहे. साहेब, गेल्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला स्थान मिळालेलं होतं, परंतु आता तुमचा घटक पक्ष अस्वस्थ आहे का? कारण की कोणत्याही विस्तारामध्ये तुम्हाला स्थान मिळत नाहीये. तर ह्याच्यासाठी नाही, आता आमचा आम्ही काही अस्वस्थ नाही. आम्ही अजितदादांसारखा एक भक्कम नेता आमच्यासोबत आलेला आहे आणि
आता आम्ही 204 पर्यंत पोहोचलेलो आहोत. 164 जागावरून आमचं सरकार 204च्या पाठिंब्याने आता चालणार आहे. आणि त्यामध्ये आता आरपीआयला एक मंत्रिपद देणार अशा पद्धतीचं आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्याची आठवण मी अजितदादांना करून दिलेली आहे की मी पूर्वी आपल्यासोबत मी राहिलेलो आहे. माझा पक्ष हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. छोटा पक्ष असला तरी मी सातत्यानं प्रामाणिक ज्यांच्याशी मी अलायन्स केला त्यांच्याशी राहिलेलो आहे. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तर आश्वासन दिलेलंच आहे. पण आपण सुद्धा आमच्यासाठी प्रयत्न करावा. सत्तेच्या सहभागाबरोबर आमच्या प्रश्नांकडे आपण लक्ष द्यावं. आणि नक्की मी तुमच्यासोबत आहे. नक्की आपले प्रश्न मला तर सांगा असं आज अजितदादांनी सांगितलेलं आहे. मी आरपीआयच्या वतीनं त्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे. पण जर तुम्हाला जागा नाही मिळाली तर तुमची भूमिका काय असणार? पुढची भूमिका नेमकी काय असणार? आता मिळणार नाही असं काय नाही. आम्हाला मिळेल आता. म्हणजे आता अडचणी परंतु आहे. एकच वर्ष राहिलंय सर. 1 वर्ष पण राहिलं नाही. हा, अजूनपर्यंत तुम्हाला सत्तेत घेतलं नाही. नाही घेतलं नाही म्हणजे आता विस्तार होणार होता. पण आता हा अजितदादांचा विस्तार झालेला आहे. त्यामुळं आमचा ज्यावेळेला विस्तार आता होईल त्याच्यामध्ये आरपीआयला संधी मिळेल असं देवेंद्रजींनी आम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. आता मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे 1-2 दिवसामध्ये. आणि या विस्तारामध्ये आरपीआयला स्थान मिळालंच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. रविवारी होईल विस्तार असं म्हणतात काय त्याबद्दल? तुम्हाला काही तर सांगितलंय का? दिल्लीतला विस्तार तुम्हाला कधी होतं? पोर्टफोलिओ संदर्भात काही नाही, चर्चा झाली? दिल्लीमधला विस्तार आहे तो सुद्धा होण्याची शक्यता आहे. ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील. परंतु काही त्या नव्या मंत्र्यांना त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जो विस्तार होणार आहे. आता राहिलेले जे काही मंत्री आहेत ते सगळे कॅबिनेट मंत्री झालेले आहे. त्यामुळं सगळा राहिलेला विस्तार हा राज्यमंत्र्यांचाच होऊ शकेल. त्यामुळं त्याच्यामध्ये नक्की तो लवकर करावा आणि त्याच्यामध्ये आरपीआयला संधी द्यावी, मित्रपक्षांना संधी द्यावी असं आपलं म्हणणं आहे. सर हिंदी में बताएंगे कि आज आपने अजित पवार साहब से मुलाकात आपकी हुई. सर क्या बात हुई? क्या कैबिनेट में जगह मिलने को लेकर, कैबिनेट एक्सपेंशन को लेकर कोई चर्चा हुई क्या? हाँ, मतलब माननीय अजीत पवार साहब से मैं आज मिला और अजीत पवार साहब का स्वागत अभिनंदन हमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से किया है. अजीत दादा ने बहुत बड़ा डेयरिंग किया है. अजीत दादा ने सही निर्णय लिया है और मैं भी उनके साथ था. पवार साहब के साथ मैं कई साल तक रहा हूँ. लेकिन मैं भी मतलब बीजेपी के साथ आया था, शिवसेना के साथ आया था. और विचार बदलते रहते हैं. हमेशा जातिवाद का ठपका लगाकर आगे चलना ठीक नहीं है. माननीय नरेंद्र मोदी जी सबको लोगों को साथ में लेकर चल रहे हैं. सभी हिंदू हो, मुसलमान हो, दलित हो, सबका सपोर्ट उनको मिल रहा है. और पहली बार देश का ओबीसी प्रधानमंत्री बना है. तो बीजेपी को सभी का वोट मिल रहा है. इसीलिए बीजेपी सत्ता में आ रही है. और 2019 में 303 सीटें बीजेपी को मिली थी. तो आने वाले 2024 में भी मतलब नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनेंगे और हमको 350-350 सीटें मिलेगी ऐसा हमें विश्वास है. लेकिन आज जो अजीत दादा से बात हुई है उसमें अजीत दादाजी ने स्पष्ट किया है कि मेरे मन में बहुत दिनों से ये था. मैं तो पवार साहब का आदर ही करता हूँ, वो हमारे नेता है. लेकिन उन्होंने बीजेपी के साथ जाना चाहिए. इसके लिए 2-3 बार मीटिंगें हुई थी और उसके बावजूद भी निर्णय हुआ नहीं. तो इसीलिए मैं मतलब सोच रहा था कि ऐसा क्यों हो रहा है. और शिवसेना के साथ आप जा सकते हैं तो बीजेपी के साथ क्यों नहीं जा सकते हैं. ऐसा सवाल भी अजीत दादा ने कल किया है और आज मैंने उनका अभिनंदन किया है. आपने सही भूमिका रखी है. पवार साहब हमारे आदरणीय नेता रहेंगे ही. लेकिन आपने जो डेयरिंग किया है उसका हम बहुत बड़ा मतलब स्वागत करते हैं. और हम मिलकर यहाँ बीजेपी, एकनाथ शिंदे की शिवसेना, अजीत दादा की राष्ट्रवादी कांग्रेस, मेरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हम सब लोग मिलकर महाराष्ट्र के विकास के लिए काम करेंगे. दलित, पिछड़े, गरीब, आदिवासी इन लोगों के सवालों के लिए काम करेंगे. ऐसा हमने उनके साथ विश्वास व्यक्त किया है. कैबिनेट एक्सपेंशन के लिए अभी तक आपने उस सवाल का जवाब नहीं दिया कि महाराष्ट्र में और दिल्ली में कैबिनेट एक्सपेंशन, क्योंकि यहाँ पर महायुति की होने वाली थी और अचानक से इंक्लूजन अजीत पवार का हो गया. आपका जो एक्सपेंशन था वो कहीं ना कहीं लटकता हुआ दिखाई दे रहा था. असंतोष है क्या मन में? हाँ, तो मतलब मेरे मन में असंतोष नहीं है क्योंकि अभी जो मंत्रिमंडल का महाराष्ट्र का जो विस्तार है विस्तार होने वाला था. लेकिन आप बोल रहे थे सही बात है कि अजीत दादा के आने से मतलब वो थोड़ा सा आगे चला गया है. लेकिन जल्दी जब विस्तार होगा तब माननीय देवेंद्र फडणवीस जी मेरी 2-3 बार बात हुई है. और जब विस्तार होगा तब निश्चित रूप से आरपीआई को एक मंत्रिपद दे देंगे, सत्ता में भागीदारी देंगे. ऐसा विश्वास भी मतलब देवेंद्र फडणवीस जी ने दिया है.
और आज अजीत दादा को भी मैंने याद की है कि भाई देवेंद्र जी ने हमको ऐसा आश्वासन दिया है, आप अभी डिप्टी सीएम है, हमारे पुराने मित्र भी है और अभी भी मित्र बन गए हैं, तो आप भी हमारे लिए कोशिश करना चाहिए। आरपीआई का एक चेहरा छोटा चेहरा है, लेकिन हमेशा ईमानदारी से काम करने वाला हमारा चेहरा है, तो आरपीआई को भी सत्ता की भागीदारी मिलनी चाहिए और उसके लिए आप भी प्रयत्न करो, ऐसा मैंने उनको बोला है। उन्होंने भी बोला है कि मैं निश्चित रूप से माननीय देवेंद्र जी से बात करूंगा। सर, मुख्यमंत्री का चेहरा बदलने की बात हो रही है। कल जो सह्याद्री में मीटिंग हुई है शिंदे गुट के शिवसेना की, वहां पर काफी ज्यादा कहासुनी हुई है। हाथापाई तक की नौबत आ गई है कि आपने एनसीपी को साथ में क्यों लिया है। शिवसेना के गुट में नाराजगी है शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या सर्व खासदार आमदारांची बैठक वर्षा येथे बोलावण्यात आलेली होती आणि तिथे अनबन खूप होते। अनबन मराठीमध्ये बोला सर। तो जो शिवसेना के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है, शिवसेना के जो एमएलएज है, एमएलसीज है, जो एकनाथ शिंदे जी के साथ है, उनकी कल मीटिंग हुई है और उसमें मतलब माननीय एकनाथ शिंदे जी को पूछकर ही अजीत दादा का निर्णय हुआ है। अजीत दादा के लोगों को मंत्री पद देने का निर्णय हुआ है और उन्होंने अनाउंस किया है कि हमारे में कोई नाराजगी बिल्कुल नहीं है। अजीत दादा आने से अपने और भी ताकत बढ़ गई है, तो इसीलिए उनकी कोई नाराजगी नहीं है और इसीलिए मुझे लगता है कि कोई नाराजी का विषय बिल्कुल नाही है। ज्या पद्धतीनं म्हणजे काल शिवसेनेची बैठक झालेली आहे, माननीय एकनाथ शिंदेजी जे आहेत ते आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि पुढे सुद्धा ते मुख्यमंत्री राहणार आहेत, अशा पद्धतीची भूमिका बीजेपीने मांडलेली आहे। माझे मत हेच आहे की माननीय एकनाथ शिंदे जेवढं डेअरिंग करून आमच्यासोबत आले, त्यामुळं बीजेपीचं आणि शिवसेनेचं सरकार या ठिकाणी आलं, त्यामुळं एकनाथ शिंदे यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाहीये। ते मुख्यमंत्री आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं तेच नक्की मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत आणि शिवसेनेमध्ये कसली नाराजी नाही। त्यांच्या प्रवक्त्याने अनाउन्स केलेलं आहे की आमच्यामध्ये कसली नाराजी नाही। सर, तुमच्याकडनं जाणून घेऊ की आत्ताच्या सध्याच्या भूमिकेमध्ये तुमची कविता ऐकायची महाराष्ट्राची जनता ऐकाल, तर तुम्ही काय कवितेच्या स्वरूपात काय सांगाल? आता म्हणजे आमच्याबरोबर आलेले आहेत, आल्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आल्यामुळे अजित पवार नक्कीच होणार आहे महाविकास आघाडीची हार। अजित पवार यांनी जबरदस्त उडवलेला आहे बार, अजित पवारांनी जबरदस्त उडवलेला आहे बार आणि म्हणूनच महाविकास आघाडीत होणार आहे हार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।